नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिकेमधले मार्केट फेडचा काय निकाल लागतो इंटरेस्ट रेटच्या बाबतीत हे पाहत होती आणि फेड काय कॉमेंटरी देतं याच्याकडे पण त्यांचं लक्ष होतं. म्हणून जरा डामाडौल म्हणतो तसं अमेरिकन मार्केट चालू होतं. काल रात्री फेडनी इंटरेस्ट रेटमध्ये कोणताही बदल केला नाही, पण अर्थव्यवस्थेतले धोके वाढत आहेत अशी वॉर्निंग मात्र द्यायला ते विसरले नाही. त्याचबरोबर हायर अनएम्प्लॉयमेंट, हायर इन्फ्लेशन हे पण धोके आहेत. म्हणजे बेकारी खूप आहे, ती वाढते आहे आणि महागाई पण जास्त आहे आणि ती वाढण्याचा धोका पण आहे. अमेरिका आणि चायना बोलणी करणार म्हणून सुरुवातीला काल मार्केटमध्ये तेजी होती. सेमी कंडक्टर ट्रेड रिस्ट्रिक्शन्स जी होती ती काढून टाकण्याचा विचार ट्रम्प व्यवस्थापन करत आहे. AI रिलेटेड चिप्सच्या विक्रीवर जी बंधनं घातली होती ती ट्रम्प कदाचित रोल बॅक करतील असं वाटून मार्केट काही वेळ तेजीत होतं. त्याचबरोबर जे 100% टॅरिफ मीडिया सेक्टरला लावलेत त्यामुळे डिझनीचा फायदा होणार आणि डिझनीचे अर्निंग पण चांगले आले. अबुधाबीमध्ये ते थीम पार्क सुरू करणार आहेत. या सगळ्यामुळे डिझनीचा शेअर तेजीत होता आणि BMWनी त्यांचा आउटलुक स्टेडी केला. ॲपल बरोबरचे डील जे आहे ते खतम होण्याच्या मार्गावर असल्यामुळे अल्फाबेटचा शेअर मात्र पडला. आता आपण इंडियातल्या मार्केटबद्दल काय झालं तर भारती एअरटेलनी 12.5 लाख ग्राहक जोडले. रिलायन्स जिओनी 21.75 लाख ग्राहक जोडले तर व्होडाफोननी 5.41 ग्राहक गमावले. लेमन ट्री गोव्यामध्ये अंजुना येथे नवीन हॉटेल चालू करते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 2,585 कोटी तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 2,378 कोटी. PCRची लेव्हल मात्र आज चांगली आहे 0.74. क्रूड 61.34. बॉन्ड यील्ड 4.28 तर डॉलर इंडेक्स 99.64. महिंद्रा अँड महिंद्राचे अपडेट्स आलेत. त्यांचं उत्पादन 20% वाढलं आहे. ते 85,925 युनिट झालं. विक्रीसुद्धा 17.8% वाढली, ती 80,789 युनिट झाली आणि निर्यात 82% वाढली, ती 3,381 युनिट झाली. पूर्वी 1,857 युनिट एवढी निर्यात होती. कोल इंडियाने AM ग्रीन अमोनिया प्रोजेक्टला रिन्युएबल पॉवर पुरवण्यासाठी नॉन बाइंडिंग ॲग्रीमेंट केलं. लुपिन एस्लिकार्बाझेपिन हे या टॅबलेट त्याने लॉन्च केल्या आणि याची विक्री $395 मिलियन एवढी होईल असा लुपिनला अंदाज आहे. टेक्नो इलेक्ट्रिक
टेक्नो डिजिटल इन्फ्रा आर्म ते सुरू करणार आहे. त्याच्यासाठी $1 बिलियन एवढी गुंतवणूक करणार आहेत आणि डेटा सेंटर काढणार आहेत. जिंदाल ड्रिलिंग ONGC कडून त्यांना 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. जून सिरीज पासून फोर्टिज हेल्थकेअर, पिरामल फार्मा आणि उनोमिंडा हे शेअर वायदे बाजारात समाविष्ट होतील किंवा FNO मध्ये समाविष्ट होतील. आता काल मार्केट संपल्यानंतर जे रिझल्ट लागले ते पाहूया. युनायटेड ब्रुवरीज हा कन्सॉलिडेटेड आहे. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. लिवा बुपा त्यांचा रिझल्ट चांगला आहे. सॉल्वन्सी रेशो फ्लॅट राहिला आहे. ग्रॉस NPA नेट NPA कमी झाले. प्रॉफिट वाढला आहे आणि त्यांचा नेट प्रीमियम इन्कम सुद्धा वाढला आहे. व्होल्टासने ₹7 लाभांश दिलाय. रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. सिम्फनी ₹8 डिव्हिडंड दिलाय. रिझल्ट चांगला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. सोनाटा सॉफ्टवेअर ₹4.40 डिव्हिडंड आहे पण प्रॉफिट फ्लॅट राहिलेत. रेव्हेन्यू कमी झाला आहे. मार्जिन वाढलं आहे. सोमानी सिरॅमिक्स ₹3 डिव्हिडंड आहे. प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. मिश्र रिझल्ट आहे. टाटा केमिकल्स ₹11 डिव्हिडंड आहे. त्यांचा तोटा खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. 841 कोटीवर नाही 49 कोटी एवढाच तोटा उरला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे. मार्जिन कमी झालं आहे. कोल इंडिया ₹5.15 डिव्हिडंड दिलाय. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. ब्लू स्टार ₹9 डिव्हिडंड दिलाय. रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट. ॲप्कोटेक्स ₹4.50 डिव्हिडंड. रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. क्राफ्ट्समन ऑटोमेशन यांचाही रिझल्ट चांगला आहे. सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. त्यांनी ₹5 डिव्हिडंड दिला आहे. सफायरचं प्रॉफिट कमी झालं आहे. रेव्हेन्यू वाढलं आहे. मार्जिन कमी झालं आहे. वॉन्डरेला हॉलिडेज प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी, रिझल्ट कमजोर आहे. कार ट्रेड यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. आता डाबर चहा आणि व्हिटा हेल्थ फूड ड्रिंक या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या विचारात आहे असं मॅनेजमेंटनी सांगितलं आहे. आता रिझल्ट लागले की बऱ्याच वेळेला गोंधळ होतोय. रिझल्ट चांगले लागले वाटत आहेत, शेअर पडतोय. रिझल्ट वाईट लागले वाटत आहेत, शेअर वाढतोय. त्याचं एक कारण तो रिझल्ट तुम्ही वायोवाय दिलाय का क्वार्टर ऑन क्वार्टर दिलाय हे पहा. जर क्वार्टर ऑन क्वार्टर पोझिशन सुधारली असेल तर लोक जो रिसेट पोझिशन आहे ती पाहत असतात, जुनी पोझिशन पाहत नाही. गेल्या वर्षीशी तुलना करून जर रिझल्ट दिला असेल तर त्याचा काही फारसा उपयोग नाही, कारण गेल्या वर्षी सगळ्याच गोष्टी गेल्या वर्षीपेक्षा यावेळेला बदललेल्या असतात. त्यामुळे मार्केट यावेळेला रिॲक्ट क्वार्टर ऑन क्वार्टर बरोबर करत आहे हे लक्षात घेऊन तुम्ही इंट्राडेसाठी पोझिशन घेत असाल तर क्वार्टर ऑन क्वार्टर बघा. इयर ऑन इयर रिझल्ट पाहून पोझिशन घेऊ नका, म्हणजे तुमचा घोटाळा कमी होईल.
आता कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहूया। हे शेअर बातम्यानुसार, रिझल्टप्रमाणे, टेक्निकल चार्टप्रमाणे, वायदे बाजारातल्या पोझिशनप्रमाणे दिलेले असतात। तरीही तुम्ही तुमचा अभ्यास करा। पूर्वी शेअरमध्ये तेजी होती, मंदी होती, ही बातमी कुणाला तरी माहीत होती का हे पहा आणि मगच पोझिशन घ्या। तेजीमध्ये आरती इंडस्ट्री, SRF, सिम्फनी, कोल इंडिया, APL अपोलो, टेक्नो इलेक्ट्रिक, ब्लू स्टार, लुपिन, टाटा मोटर्स फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे कालपासून वाढतोय, व्होल्टास, SBI कार्ड, AU स्मॉल फायनान्स, बालकृष्ण इंडस्ट्री, युनायटेड ब्रुवरीज, CESC, कलकत्ता इलेक्ट्रिक, HDFC बैंक, उनो मिंडा, फोर्टिस आणि पिरामल फार्मा, सॅटिन क्रेडिट केअर, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, लॉइड इंजिनिअरिंग, मॅरिको, मॅक्स हेल्थ, संदूरला बेल्लारीमधल्या 2 त्यांच्या खाणी बंद करायला सांगितल्या होत्या। आता पुन्हा त्या खाणी सुरू होत आहेत, त्या सुरू करायला परवानगी मिळालेली आहे। पॉवर ग्रिड, टाटा स्टील, TVS मोटर, HPCL, पिरामल फार्मा, जिंदाल ड्रिलिंग, गोदरेज कन्झ्युमर, लिवा बुपा रिझल्ट चांगला आहे म्हणून। मंदीमध्ये टाटा केमिकल तुम्ही पुट बाय करू शकता किंवा मंदी करू शकता, आणि इंडस टॉवर, कारण स्टारलिंक भारतात येण्याची वाटेला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम इंडस टॉवरवर होऊ शकतो। 2च शेअर मध्ये दिलेले आहेत, बाकीचे सगळे तेजीमध्ये आहेत। तरी पण निफ्टीप्रमाणे बघायचं झालं तर सुरुवातीला 150 ते 200 पॉईंट मंदीमध्ये उघडेल, नंतर मात्र कव्हर होईल असं वाटतंय। पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असेल, व्होलॅटिलिटी रोज वाढते आहे। जर व्होलॅटिलिटी कमी झाली तर मात्र मार्केट तेजीमध्ये टिकून राहील। बघूया काय काय होत आहे। नमस्ते।